टेक अवे पॉडकास्ट. आजचा शो आपण मराठीमध्ये करतोय कारण आज आमचे गेस्ट आहेत आमचे सम्राट सर. ते आमचे टीचर पण आहेत अँड त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा जॉबही केलाय. ही हॅज म्हणजे त्यांना 10 वर्षापेक्षा जास्तीचा म्हणजे इंडस्ट्रीचा मध्ये काम करण्याचा एक्सपिरियन्स आहे. त्यांनी आजपर्यंत खूप साऱ्या फ्रंट एंड डेव्हलपमेंट लँग्वेजेसवर काम केलंय, फ्रेमवर्कवर काम केलंय आणि आज आपल्याला त्यांच्या जर्नीबद्दल आणि त्यांच्या एकूण टेक्निकल ऍस्पेक्ट बद्दल जाणून घ्यायला मिळेल. हॅलो अँड वेलकम सम्राट सर. कसं वाटतं तुम्हाला आज या शोवर यायला? नाही, मला खूप छानच वाटतं इथे तुम्ही मला बोलवलं. आणि मला सगळ्यात बेस्ट हे वाटलं की काही जण मुलं आहेत जे सिरियसली माझा जो एक्सपिरियन्स आहे त्याचा यूज करायला म्हणजे हे करतायत की मला बोलवत आहेत की सर हे आम्ही कसं करू. आणि मी ह्यासाठी म्हणजे खूप मला आनंद वाटतो की मी त्यांना आन्सर देतो की माझ्या एक्सपिरियन्सचा त्यांना हे होतो यूज होणार आहे. So welcome to our show, sir. So let's get started with the first question itself. So basically, first question is from the journey of a aspiring student to a successful software engineer. It has been a long journey for you. So we will like to hear the brief about it. So let's keep it in Marathi for our audience. So एका स्टुडंट पासून एका इंजिनियर पर्यंतची जर्नी आहे सर. आम्हाला ॲज अ इंजिनिअरिंग स्टुडंट ॲज अ तुमचं स्टुडंट एक ऐकायला खूप आवडेल की कसं होतंय सगळं. मी म्हणजे माझं शाळेचं शिक्षण त्यावेळीपासून मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करेन. कसं आहे, माझी शाळा फर्स्ट स्टँडर्ड टू थर्ड एका स्कूलमध्ये झाली. थर्ड नंतर फोर्थला मी एका डिफरंट स्कूलमध्ये होतो. फिफ्थला डिफरंट, सिक्सला डिफरंट, सेवनला डिफरंट आणि 8 to 10 डिफरंट होतो इन महाराष्ट्रात. म्हणजे मी कसं आहे, माझे वडील होते ते थोडे गव्हर्नमेंट जॉबमध्ये असल्यामुळे त्यांचे हे ट्रान्सफर वगैरे व्हायची. मग त्यामुळे काय झालेलं, त्यांच्यामुळे आम्हाला थोडं बदलावं लागेल सर. आणि पुन्हा माझे वडील थोडे एक्सपेरिमेंट करायचे की हा कसा नॉलेजेबल होईल. ओके, म्हणजे हे स्कूलमधून रिझल्ट नाही चांगला आला तर चला चेंज करा असं असं त्यावेळी माझे भरपूर स्कूल बदललेत. त्यानंतरनं 7वी ते झालं 8वी ते 10वी पर्यंत मी एका स्कूलमध्ये होतो. त्यावेळी आम्ही गावी सेटल झालेलो. 11वी 12वीला जस्ट कॉलेज लाईफ स्टार्ट झाली, त्यावेळी एका स्कूलमध्ये म्हणजे कॉलेजमध्ये होतो. देन 12 नंतरनं माझं इंजिनिअरिंग हे मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंडर एक घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणून कॉलेज आहे तिथं झालेलं. ओके, त्यानंतरनं मी सीडॅक कोर्स केला. हे माझं एज्युकेशन व्हायचं एवढं संपूर्ण. माझी BE कम्प्युटर सायन्स झालेली आहे. BE कम्प्युटर सायन्समध्येच मी केलं. आणि जे डिप्लोमाचं म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन सीडॅक नावाचा कोर्स आहे ना, तो कम्प्लीट केला. तो मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटमध्ये केला. त्यानंतरनं माझं खरं करिअर स्टार्ट सुरू झालं. ओके, मग त्या करिअर स्टार्टमध्ये त्यामध्ये सुद्धा असेच आहेत. म्हणजे कसं आहे, स्टेबिलिटी नाही आहे. आता फॉर एक्झाम्पल माझी फर्स्ट कंपनी होती, तिथं 1.5 year मी तिथं होतो. त्यानंतरनं सेकंड कंपनी होती, तिथे पण 1 year होतो मी. त्यानंतर थर्ड कंपनी, तिथे पण मी आय थिंक एक 2 वर्ष तरी होतो, 2 ते 3 वर्ष होतो. त्यानंतर अगेन चेंज. ओके, मग त्यामध्ये GS लॅब नावाची एक कंपनी होती, तिथे होतो. पण त्यानंतर अनेक चेंज केली कंपनी मी. त्यानंतर बॉन्ड ग्रुप होती, त्यानंतर तिथंच इंटरनली टेक महिंद्राने त्याला टेक ओव्हर केलं. त्यानंतर अगेन ती चेंज कंपनी केली आणि रिसेंटली कॉग्निझंटला मी जॉईन झालेलो. ओके, आणि ड्यू टू सम फॅमिली इश्यू मला जरा इकडे टीचिंग फेजमध्ये यावं लागलं. मग रिसेंटली फ्रॉम ऑगस्टपासून मी ऑगस्ट 2024 मी इथेच आहे, टीचिंगमध्येच आहे. असा माझा म्हणजे एक फ्रॉम स्टार्ट टू इनिशियल म्हणजे जे आतापर्यंत जे करिअरमध्ये मी हे केलेलं आहे, प्रवास केला, त्याचं हे डिस्क्रिप्शन आहे. क्लासिक इंजिनियर जर्नी. हां, क्लासिक तसं म्हणायला काय हरकत नाही सर. मग जसं आता तुम्ही बोललात की मल्टिपल कंपनी स्विचेस. सो कसं असतं की जनरली एका इंजिनियरच्या लाईफमध्ये आपल्याला बघायलाच मिळतं की खूप सारे इंजिनियर्स की मल्टिपल कंपनी स्विचेस अपार्ट फ्रॉम सॅलरी हाईक विच कॅन बी व्हेरी ऑब्वियस. अजून काय रिझन असू शकतं की ऍस्पिरेशन की डू समथिंग न्यू. हां, आता कसं आहे, तुम्ही एक लक्ष देऊ नका. म्हणजे आजकाल कोणतीच गोष्ट हे नाही आहे, लॉंग टर्म नाही आहे. इन प्रिव्हियसली काय कधी व्हायचं की सपोज तुम्ही 2010 पूर्वी जे अॅनालॉग TV वगैरे यायचे ते आज पण तुम्ही स्टार्ट करा, चालू राहतात बघा, बरोबर. पण आता तुम्ही जे डिजिटल फोन वगैरे घ्या, त्यांची लाईफ टाईम बघा, मोर दॅन 2-3 years ते चालतच नाही, तुम्हाला चेंज करावं लागेल, राईट.
तसंच काहीतरी हा पार्ट चालू आहे. ज्यावेळी मी ॲट इनिशियल लेवलला करिअरमध्ये माझ्या लँग्वेजेस जे रीड करत होतो आणि आता रीड करतोय, त्यामध्ये भरपूर फरक आहेत. मी एक 5-6 लँग्वेजेस शिकलेलो आहेत. मला ते तेवढं अपडेट व्हावं लागलं. कारण की इयरली 1-2 वर्ष झाली की कोणती ना कोणती तरी नवीन लँग्वेज येते. आणि ते ॲज अ डेव्हलपर पॉईंट ऑफ व्ह्यू ना हे होतं, ते चेंज करावे लागतात. ती म्हणजे गरज आहे, काळाची गरज म्हटली जाते ना, त्या पद्धतीने हे केलं जातं. ओके. आणि पुन्हा अदर कंडिशन्स पण आहेत. म्हणजे कंपनी ह्या शेवटी प्रायव्हेट आहेत, बरोबर? आणि त्यांचं कसं असतं की जोपर्यंत तुमचं काम चालू आहे तोपर्यंत ते तुमच्याकडनं काम करून घेतात. दे आर गुड विथ यू. पण आफ्टर सम टाइम सपोज तुम्हाला कामच नसेल, कामच नाही, म्हणजे तुम्हाला ते काय करतात, 1-2 महिने असंच बसून ठेवतात. त्यानंतर डायरेक्टली हे करतात, तुम्ही जावा म्हणून डायरेक्टली मग सांगतात. त्याच्या स्किलची फार हे येत नाही सर? नाही, तसं नाही. आता हे सगळं प्रायव्हेट सेक्टर असल्यामुळे कसं आहे माहिती आहे, मला 1-2 कंपनीमध्ये तसा प्रॉब्लेम फेस झालेला. एक स्मॉल स्केल होती, एक मिड स्केल होती. ओके. त्यामध्ये कसं होतं, मी 1 महिना असाच बेंचवर बसलेलो. तर डायरेक्टली एक दिवस बॉस आला आणि म्हणाला, सम्राट, नोटीस पिरियड तुझा सुरू होतोय आजपासून. विदिन 2 मंथ तुझं तू जॉब सर्च कर आणि हे कर. ओके. पण त्यावेळी कसं आहे, मला त्याचं फारसं टेन्शन नाही. ज्यावेळी मी फर्स्ट टाइम ऐकलं त्यावेळी मी शॉक झालो की हे काय आहे, म्हणजे असं कसं हे मला हे करू शकतात, हे करू शकतात. पण ते सगळं प्रायव्हेटायझेशनच झालेलं आहे. प्रायव्हेटमध्ये कधीही कोणी कोणाला काढू शकतं, राईट? मग त्या पद्धतीनं त्यांनी मला सांगितलं 2 महिन्यात. पण त्यावेळी माझा एक्सपिरियन्स 3+ इयर होता. सो मला ते इझी झालं. विदिन 1 मंथ मला जॉब मिळाला. असं झालं. पण सेकंड कंपनीत सुद्धा असंच झालेलं. पण त्यावेळी मला त्या गोष्टीशी मी अवेअर होतो, त्यामुळे मला टेन्शन नाही आलं. मग त्यानंतर मला 1 महिन्यात तसं लगेच मिळालं. असं आहे. प्रायव्हेटायझेशनचे कसे फायदे पण आहेत, तोटे पण आहेत. प्रायव्हेटायझेशन कसं, मला आता जास्त पैसे मिळत आहेत, मी जाऊ शकतो कुठेही. नाही पटत आहे जायचं, कल्चर काय समजत नाही आहे, काय नाही, लगेच सोडून जाऊ शकतो. असं. सर, लेट्स कीप इट ऑन इंडस्ट्री इटसेल्फ. 1.5 million engineers pass out every year of talking about software engineering. आता तुम्ही जसं बोललात की देर आर मल्टिपल रिझन्स की स्विचेस होऊ शकतात, तरी पण या अमाऊंटमध्ये इंजिनिअरिंगला ऑप्ट करतात लोक. मग हाऊ सेफ इट? आता प्रायव्हेट तर तुम्ही बोलला की प्रायव्हेटचा एक सीनच वेगळा आहे. सो किती सेफ आहे? म्हणजे आता CS बूम आपण ऐकतो. म्हणजे माझ्या टीमचा एक रिसर्च होता की आतापर्यंत जर तुम्ही बघितला 2012-15 पर्यंत मेकॅनिकल म्हणजे खूपच बूम होतं. म्हणजे आमच्या इथं कॉलेजेसला पहिला ते फुल व्हायचं. त्यानंतर जो काळ आला कोरोना वगैरे, त्याच्यात CS वाढलेलं. आणि आता म्हणजे हा विचार न करता, त्यात मी सुद्धा आहे, की CS किती सेफ साईड आहे ते इथे येतात की किती, तर त्याच्यावर काय कसं इंटरप्रेट कराल? कसं आहे, आत्ताचं जग थोडंसं चेंज झालेलं आहे. म्हणजे जॉब ओरिएंटेड होऊन चालणार नाही आपल्याला. जॉब प्लस बिझनेस ह्या 2 गोष्टीवर फोकस केला पाहिजे. म्हणजे बिझनेस म्हणजे तुम्ही तुमचे ज्या डेव्हलपमेंट स्किल आहेत ते स्वतः इम्प्रूव्ह करा. ओके. स्वतःहून करा, कुठेही एक्सपिरियन्स घ्या, काही करा. त्यानंतर तुम्ही तुमच्या स्वतः स्टार्टअप पण सुरू करू शकता, काही करू शकता. पूर्ण जॉब आहे तो मला 100% सगळं देईल असं काही नाही. कारण की आता रिसेंटली ले ऑफ झालेत. TCS असू दे, कॉग्निझंट असू दे, त्यामध्ये भरपूर ले ऑफ झालेले आहेत. ॲट अ वन टाइम दे आर फायर द 1000 म्हणजे एम्प्लॉई, असं काही करतात. हा, TCS मधनं आय थिंक 400. माझा फ्रेंड आहे. ते तर म्हणजे जरूर, म्हणजे जेवढे पाहिजे त्यापेक्षा जास्त घेतात. हा, ती त्यांची एक सायकल असते. सायकल. हा, म्हणजे कसं आहे त्यांचं, म्हणजे माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू न बघण्याचं गणित कसं आहे, एक हायर पेमेंटवाला, आता सपोज मला 20 लाख पॅकेज आहे. ओके. आणि तो एकच मेंबर काम करतोय आणि दुसरे एक नवीन एम्प्लॉय येत आहेत, काय ते किती 4 जण आहेत, तर त्यांना ते 4 लाख देऊन ते सेव्हिंग करू शकतात ना, 4 लाख. बरोबर. त्यांचं ते गणित बिझनेस माइंडचं वेगळंच असतं. बरोबर. असं आहे. मग त्यावेळी माझं म्हणजे एवढंच आहे की हा, जॉबवर तुम्ही डिपेंड राहताय, ठीक आहे, पण त्यासोबत तुमच्या स्किल तेवढ्या डेव्हलप झाल्या पाहिजे. आणि त्या इनिशियल लेवलला नसतात, त्या डेव्हलप कधी होतात, आफ्टर 5 इयर्स. पण सगळे तर ऑप्ट नाही करू शकत, असं आहे की सगळे CS ला ऑप्ट नाही करू शकत. आज आपल्या कॉलेजमध्ये कॅम्पस सिलेक्शन वगैरे येतं. आपलं कॉलेजचं तरी नाव फेमसच आहे, बरोबर. पण त्यामध्ये किती कॅम्पस सिलेक्शन होतात किंवा काय होतात, बाकीच्यांना काय करावं लागतं. आजकाल गव्हर्नमेंटनं पण मुलींना किती शिक्षण वगैरे फ्री दिलेलं आहे. त्यामुळे कसं आहे, संपूर्ण म्हणजे काउंट आहे ना, तो क्वांटिटीवर जास्त भर दिला जातो. म्हणजे जे बाहेर पडत आहेत ते सगळे क्वांटिटी वाईजच होत आहेत. आता रिसेंटलीच आपल्या KIT मध्ये मी जे जॉब सिलेक्शनला वगैरे कंपनी येतात
त्यातील अराउंड 200 to 300 मुलं असतात. त्यातील किती 5-6 जण घेतात, कधी 10 घेतात, कधी 20 घेतात. मॅक्स टू मॅक्स 50 जात असतील. म्हणजे हा माझा आतापर्यंत ऐकलेला मी काउंट आहे. असे अगेन ह्याच्यावर थोडासा अजून एखादा क्वेश्चन ऍड केला तर इव्हन सर आजकाल बीकॉमची मुलं इंजिनिअरिंग करतात. म्हणजे काल मी ऐकलं आमचं एक सर आहेत, ही टीचर्स जॅपनीज, तर ते म्हणले माझी एक स्टुडंट आहे जी जॅपनीज शिकते, बीकॉम करते आणि शी वर्क्स ॲज अन असिस्टंट इंजिनियर, म्हणजे कोणाचे तरी. तर म्हणजे इतकं ऍक्सेसिबल झालंय. तो हाऊ डू यू सी दॅट की इतकी ऍक्सेसिबिलिटी आणि इतकी अनएम्प्लॉयमेंट आहे? नाही, तो एक कसा मार्केटिंग कसं आहे, आजकाल ज्याचं दिसतं त्याचं खपतं असं असतं. बरोबर, मार्केटमध्ये काय दिसतं ते खपतं. आणि जास्त करून तुम्ही मार्केटमध्ये म्हणजे जे भाजी वगैरे विकत असतात ना, तिथं जास्त जो मोठ्या मोठ्यानं ओरडत असतो ना, त्यावेळी काय होत असतं की त्याच्याकडे जास्त ग्राहक जात असतात. बरोबर, मग तसेच ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणजे कसं, आता तुम्हाला प्रिव्हियसली काही ऍड येत असतील, डेटा अनालिटिक्स बना, अशा भरपूर ऍड येत होते ना. बरोबर, तर मग त्यामध्ये कसं होतं, कोणीही करू शकतो, बीकॉम वाला करू शकतो, काही करू शकतो. करण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, कोणीही काहीही करू शकतो. इंजिनिअरिंग ही अशी फील्ड आहे की जरी तुम्हाला इंजिनिअरिंगचं येत नसेल आणि तुम्हाला जर त्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही काही करू शकता. बरोबर, पण हे बरोबर आहे का सर की करायला त्यांनी करावंय मध्ये नाही, यावं? नाही, हे त्याचाच प्रॉब्लेम सांगतो मी. आता काय करतायत हल्ली, त्या ऍडला हे करतात, म्हणजे बघतात, अरे हा बीकॉम आहे, मी डेटा अनालिटिक्स होऊ शकतो किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर होऊ शकतो, काही होऊ शकतो. ते जातात तिथं 50-60 हजार रुपये फी भरतात आणि ते कसं करतात की इंटरव्ह्यूच्या रिलेटेड तेवढाच पोर्शन घेतात जेणेकरून ते क्रॅक व्हावा इंटरव्ह्यू. आणि त्यानंतर ते इंटरव्ह्यू पण चांगला देतात. आणि त्यानंतर इंटरव्ह्यू क्रॅक करून ना, ज्यावेळी ते ऍक्च्युअल कामावर जातात त्यावेळी ऍक्च्युअल डेटाबेस वगैरे ह्या सगळ्या मोठ्या वास्ट गोष्टी असतात. ऍक्च्युअली स्टडी करून आपण जे प्रॅक्टिकली कॉलेजमध्ये करतो आणि जे इंडस्ट्रीमध्ये ऍक्च्युअल काम करतो ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक येतो. इथे तुम्ही फक्त सिलेक्ट स्टार फॉर्म एवढंच माहिती आहे, पण तिथं सिलेक्ट स्टार फॉर्म भरपूर कंडिशन्स असतात. मग त्या तिथं आपल्याला हे समजत नाही ते. मग त्याचा साईड इफेक्ट काय होतो, तुम्हाला त्या गोष्टी जमत नाहीत. बरोबर, मग त्यानंतर काय होतं, तुम्हाला तर कंपनी पेमेंट देत असते, ती जास्तीत जास्त 1 महिना 2 महिनेच तुम्हाला तिथे ठेवेल. नंतर काय करेल, ह्याला काय काम जमत नाही, फायर करून टाका. मग त्याचा रिझल्ट काय होतो की बेरोजगारी वाढलेली आहे. हे सगळ्या ह्या गोष्टी बाहेर येतात. मग त्यावेळी कसं आहे, ह्या ऍडला वगैरे ह्या बोलून ना भरपूर लोक येत आहेत. असं आहे. मग अनदर ट्रेंडिंग क्वेश्चन सर, AI. सर कसं आहे की एक ऑपॉर्च्युनिटी आहे, एक डेंजर आहे, आणि त्याच्यामध्ये म्हणजे दे पीपल प्ले इन बिटवीन दॅट की दे ट्राय टू फाइंड अ वे टू यूज दॅट, ट्राय टू बी बेटर देन अनदर. सो हाऊ डू यू इंटरप्रेट दॅट की हाऊ कॅन वन यूज AI अँड सेव्ह इज जॉब? कारण तुम्हालाही माहित आहे आता म्हणजे मेटाचं तर सीन माहित आहे की ऑलमोस्ट म्हणजे ते आय डोंट नो एक्झॅक्ट पर्सेंटेज बट लॉट ऑफ पर्सेंटेज ऑफ जॉब्स आर बिंग स्ट्रेट अवे लॉस्ट ऑफ AI. सो म्हणजे आता ॲज ऑफ नाव AIचा सिनारिओ कसा आहे इंडस्ट्रीमध्ये, इम्पॅक्ट असा म्हणजे ॲज मी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला सांगतो, म्हणजे कसं AIचा असा डेव्हलपरवर असा काही इफेक्ट नाही झालेला असं मला वाटतं. कारण की आज रोजी मी इमिजिएट जॉईनिंग म्हणून माझ्या लिंक्डइनला किंवा ह्याच्या नोकरीवर प्रोफाईलवर मी अपडेट करतो ना, तरी मला कॉल येतात. म्हणजे असं नाही की AI मुळे सगळं स्टक झालेलं आहे, असं काय नाही. आज आपण बघू शकतो, AI जर सगळेच करत असेल तर आपल्या कॉलेजमध्ये टीचर स्टाफची तरी काय गरज आहे, मग AI थ्रू शिकवा ना. पण ते एक जनरॉसिटी म्हणून पण ठेवू शकतो. तर तुम्हाला त्याचा कंटेक्स्ट द्यायचा झाला की खूप सारे राईट्स होतात फॉरेनमध्ये की डोंट यूज AI, कारण तिथं तर यूज होतोय. असं तर नाही की फ्युचरमध्ये यूज होणार नाही. आता जनरॉसिटी म्हणून ठेवलंय की गव्हर्नमेंट विरुद्ध राईट होईल, पण तो स्पेस तर ते ऑक्युपाय करायला लागलाय. सो हाऊ कॅन वी टॅकल दॅट बेसिकली? बेस्ट वे कसं आहे, तुम्ही ते शिका. AI जरी आलं तर ते काम इझी करतं, करून देत नाही. इझी करतं. इझी करून देणे आणि करून देण्यात फरक येतो. बरोबर, एखादी गोष्ट इझी करून देणे आणि ती ऍक्च्युअल करणे ह्यात फरक येतो. तर ते इझी करण्यात हे करतं, हेल्प करतं. आता प्रिव्हियसली मी एक एक्झाम्पल देतो. मी ज्यावेळी स्टार्ट केलं म्हणजे माझं करिअर 2014 अराउंड, मी 13-14च्या वेळी माझा फर्स्ट जॉब होता. त्यावेळी मी प्रोजेक्ट करत असताना मला इश्यू यायचे. ओके, तर त्यावेळी मी काय करायचो, जस्ट गुगल करायचं, तो इश्यू आहे तो टाकायचा, त्याच्या रिलेटेड काय आहे
ह्याचं ऑब्झर्वेशन करत करत दिवसभर बसायचं आणि मग त्याचं सोल्युशन काढायचं. पण आता AI मुळे कसं क्विक आन्सर मिळालेत, त्यामुळे माझं जी डेव्हलपमेंट स्पीड आहे ना ती फास्ट वाढलेली आहे. हा म्हणजे मला बेनिफिट दिसतोय. असं AI मुळे काय असं म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंडस्ट्रीवर जास्त म्हणजे इफेक्ट आहे, नाही असं नाही, पण त्याच्यामुळे रिसेशन आलं, हे आलं, असं काय नाही. आता एक काय ज्यावेळी हाच क्वेश्चन सेम 1990 1990 साली काहीतरी असंच विचारलेलं आहे. एक हे नसतात का, जसं पत्रकार वगैरे असं क्वेश्चन विचारतात ना, त्यावेळी काय विचारलेलं, कम्प्युटर येणार आहेत मार्केटमध्ये आणि ते भरपूर काम इझी करणार आहेत, बरोबर. त्यामुळं आपल्यावर साईड इफेक्ट होणार का, लोकांचे जॉब जाणार का. कम्प्युटर पण त्यावेळी ती हेच क्रांतीच होती ना, बरोबर, राईट. पण त्यानंतर जॉब वगैरे काही झाले का, काही नाही झालं. तसंच AIचा पण आता रोल आहे, हे काम इझी करणार आहे. जसं कम्प्युटरनं 1990 मध्ये काय कामं इझी केली, जॉब वगैरे नाही घालवलं ना, पण जे सर्व्हाइव्ह कोण करू शकले, जे कम्प्युटर यूज करायला शिकलेत ते सर्व्हाइव्ह करू शकले. तसंच AIचं पण आहे माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, की आपण त्याला जर शिकलो, प्रॉपरली टॅकल हँडल करायला शिकलो, तर आपल्याला प्रॉपर सगळ्या गोष्टी येतील. असं काय रिसेशन वगैरे असं काय फारसा इफेक्ट होईल असं वाटत नाही. ग्रेट पॉईंट सर. नेक्स्ट क्वेश्चन विल बी की आता तुम्ही एक टीचर आहात आणि त्याच्या अगोदर एक सक्सेसफुल सॉफ्टवेअर इंजिनियर. सो यू हॅव बीन थ्रू लॉट ऑफ फ्रेमवर्क्स, लॉट ऑफ लँग्वेजेस अँड ऑल. सो कसं असतं की एखाद्या स्टुडंटला, म्हणजे माझा पॉडकास्ट चालू करणं मागचा हेतूच तो होता की स्टुडंटला एक डिरेक्ट पाथवेचा ॲटलिस्ट आयडिया मिळावं. सो फॉर एक्झाम्पल लेट्स से मला आता मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये जायचं आहे. सो मी म्हणजे माझा पाथवे कसा असावा की मी आत्ता करंटली काय शिकावं. आता तुम्ही म्हणला AI शिकावं, तर स्पेसिफिकली आपण म्हणतो की नाही की आता करंट ट्रेंड्समध्ये काय चालू आहे, असं थोडं तुम्ही. हा आता क्वेश्चन कसा, मला पण ज्यावेळी मी स्टार्ट केलेलं, माझं ॲक्च्युली हायब्रिड मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटमध्ये माझा खूप एक्सपिरियन्स आहे. ॲट इनिशियल लेवल ऑफ माय करिअर दॅट मोमेंट आय एम वर्किंग विथ अँड्रॉइड आणि आयफोन. ओके, आफ्टर फिनिशिंग माय सीडॅक त्यावेळी काय झालेलं की कसं होतं, मला अँड्रॉइडचा प्रोजेक्ट मिळेल असं वाटलेलं, माझी फर्स्ट कंपनी होती. पण सडनली माय मॅनेजर म्हणजे आला तो आणि बोलला की सम्राट, यू नीड टू वर्क ऑन बोथ अँड्रॉइड प्लस iOS. ओके, तर मी म्हटलं सर मी कसं करू, मला अँड्रॉइडचं येतं, आयफोनचं काय मला कोडिंग वगैरे माहिती नाही. आता ज्यांना म्हणजे अँड्रॉइडसाठी जावा लागते हे माहीतच आहे ना, आणि iOSसाठी ऑब्जेक्टिव्ह C वगैरे, स्विफ्ट वगैरे लँग्वेजेस लागतात. मग जावा वगैरे मी काय म्हणजे ठीक आहे, म्हणजे आय एम कम्फर्टेबल विथ दॅट थिंग. मग त्यावेळी मला थोडं प्रॉब्लेम झाला. मग त्यावेळी माझा एक सिनियर होता, ओके, हे मतलब त्यावेळी त्याचा एक्सपिरियन्स एक अराउंड 10 इयर होता. तो ही सजेस्ट मी दॅट की तू एक काम कर, म्हणाला सम्राट, की तू काय कर, अँड्रॉइड आणि आयफोन आहे, त्यावेळी एक नवीन टेक्नॉलॉजी आलेली हायब्रिड, म्हणजे ती उशीर आलेली 2008-9 सालीच, पण ते कोणी इम्प्लिमेंट फारसं करत नव्हतं त्यावेळी. मग त्यावेळी काय केलं, त्यांना मला ते सजेशन केलं की तू त्यावर सुरू कर स्टार्ट, सिंगल कोड बेस मल्टिपलवर होईल. मग कसं असतं, जे बिझनेसमॅन पर्सन किंवा जे वरचे लोक असतात त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू कसा असतो, एकच डेव्हलपर सपोज मल्टिपल काम करत असेल, मल्टिपल टास्क, तर त्याला ते होल्ड करतात, म्हणजे असं तसं जाऊ देत नाहीत. मग त्यावेळी त्यांनी मला ते सजेशन केली, तू ह्याच्यावर काम कर, पुढे फ्युचर आहे. मग मी त्याच्यावरच कंटिन्यू काम केलं भरपूर वर्ष, म्हणजे रिसेंटली आता तेच करतोय. पहिल्यांदा कोडवा, फोन गॅप, IBM वर्कलाइट, ओके, आयोनिक फ्रेमवर्क्स 1, 2, 3, 4, 5 ह्यामध्ये काम केलं. मग रिॲक्टवर काम केलं, त्यामध्ये रिॲक्ट JS वगैरे ह्या सगळ्यावर काम केलं. कुठलं कम्फर्टेबल जास्त वाटलं तुम्हाला? कम्फर्टेबल असं म्हणजे कसं आहे, जसे जसे वाढत गेलेत ना वर्जन, तसं इझीपणा म्हणजे ॲज अ डेव्हलपर पॉईंट ऑफ व्ह्यू मला दिसला. म्हणजे फर्स्ट टाइम मी ज्यावेळी कोडवा वगैरे हा म्हणजे ज्या ओल्ड आहेत ना टेक्नॉलॉजी त्यावर काम करत होतो, तर त्यावेळी कसं होतं, एव्हरी टाइम मला रन करावा लागायचा प्रोग्राम. पण ज्यावेळी रिॲक्टमध्ये आलो, रिॲक्ट नेटिव्ह वगैरे त्यामध्ये आल्यावर ते मला म्हणजे सगळं इझी करून द्यायला लागलं. रियुजेबल कोड कसा होईल अशा पद्धतीचं त्यांनी ते प्रोव्हाइड केलेलं आहेत, लायब्ररी वगैरे, म्हणजे डेव्हलपरला कमी टाइममध्ये जास्त डेव्हलपमेंट करता यावं, त्यावर जास्त फोकस केलेला आहे. त्यामध्ये पण सर फ्रेमवर्क्स आलेत, तर जसं रिॲक्टच्या पुढं पण आहे V-Lite वगैरे, तर त्याच्यावर म्हणजे हाऊ की म्हणजे त्याच्यातलं एखादा की तुम्ही आता करंटली यूज करताय असं? आता फ्रेमवर्क म्हणजे मी रिॲक्टच वापरतोय, आणि ते कसं आहे माहिती आहे, मी फ्रेमवर्क म्हणजे माझं ॲज अ डेव्हलपर पॉईंट ऑफ व्ह्यू ना मी स्वतःचे फ्रेमवर्क बनवतो. त्यामध्ये कसं आहे, मला ज्या पद्धतीनं कोड हवा आहे, म्हणजे इन फ्युचर मी पहिल्यांदा रिक्वायरमेंट बघतो प्रोजेक्टची. मी स्टील सध्या फ्रीलान्सिंग करतो, माझ्याकडे 1-2-4 प्रोजेक्ट आहेत.
जे की मी त्यावर सध्या काम करतोय. तुम्ही कधी माझ्या डेस्कवर आला तर लॅपटॉप ओपन करून ठेवलेला असतात, त्यावेळी कोडिंगचंच तुम्हाला काहीतरी दिसत असेल बघा, काहीतरी ते मी फ्रीलान्सिंगचेच प्रोजेक्ट असतात. त्याच्या रिक्वायरमेंट मी बघतो आणि त्या बेसिसवर मी माझे स्वतःचा फ्रेमवर्क बनवतो. ओके, आणि मग हे करतो, म्हणजे त्या पद्धतीने मी कोडिंग करत जातो. ह्या लायब्ररी आहेत फक्त React.js किंवा ह्या React Native. ओके, लास्ट टेक्निकल क्वेश्चन सर, आजकाल मुलांना एक कन्फ्युजन असतं की वेब डेव्हलपमेंट और स्पेसिफिकली DSA आमच्यासारख्या स्टुडंट्स लोकांना की काय कशात जावं. कारण तुम्ही पहिला वेब डेव्हलपमेंट इज लाईक ऑल ग्लिटर, तिथं सगळं चमकतं दिसतं HTML CSS JS न त्याचे ॲनिमेशन्स वगैरे, आणि DSA इज कम्पॅरेटिव्हली व्हेरी हार्ड की त्याच्यात तुम्हाला लॉजिक बेसच लागतो. यू हॅव टू अप्लाय इट, यू हॅव टू यूज इट, विच इज मोर कम्पॅरेटिव्हली बेटर, आणि फ्रंट एंड पण असू शकतं बेस्ड ऑन स्किल्स. हां, म्हणजे बेटर म्हणजे बेस्ड ऑन स्किल हेच आन्सर आहे त्याचं ॲक्च्युली. पण कसं आहे, तुम्हाला दोन गोष्टी आहेत, म्हणजे काही आयदर तुम्हाला कायम अपडेट राहायचं आहे. काही मुलांना असतं ना, नवीन काहीतरी आलं की क्युरिओसिटी असते, नाही हे कसं केलं, काय केलं, बरोबर. तर त्या क्युरिओसिटी असेल तर तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशन वगैरे किंवा फ्रंट एंड ह्या साईडला जाऊ शकता. कारण की तिथे कसं आहे, एक 3-4 वर्ष किंवा 5 इयर्स झाल्यानंतर कुठलं ना कुठली तरी नवी लँग्वेजचे अपडेट येते, बरोबर. त्यानंतरनं काय होतं, ते अपडेट झाल्यानंतरनं मग ते शिकायचं, पुन्हा हे करायचं, ह्यामध्ये त्यांचा यूज होतो. म्हणजे ते कायम अपडेट राहतात. फक्त त्याला प्रॉब्लेम काय आहे की तुम्हाला कायम काही ना काहीतरी शिकत बसावं लागतं. हा फरक आहे. म्हणजे ज्यांना लॉजिक बेस वगैरे जायचंय, जावा असू दे किंवा पायथन असू दे, त्या लँग्वेजचं कसं आहे, थोडे त्यात पण अपडेट येतात, नाही असं नाही, अपडेट सगळ्यात येतात, पण त्याचे कसे थोडे रिलेटिव्ह म्हणजे हे असतात, अपडेट येत असतात. पण इथं React.js वगैरे ह्यांना आहे ना, तिथं कम्प्लीट वेगवेगळे सिंटॅक्स लक्षात ठेवा, हे ते संपूर्ण येतं. आता अँग्युलरचा रिॲक्टशी काही संबंध नाही, Angular 1 आणि Angular 2 चा पण काही संबंध नाही. अशा पद्धतीने डेव्हलप केलं. मग Angular 1 साठी तुम्हाला स्वतःचा टाइम काढून शिकावं लागणार, 2 साठी शिकावं लागणार, असं आहे. दे आर बेसिकली अपडेट ऑफ इच अदर. हा, येस. आणि मार्केटचं सध्या काय चालू आहे त्यावर आहे. आजकाल काय मार्केट आहे, तुम्ही आजकाल बघितलं तर प्रत्येकजण फोन यूज करतो, वेबसाईट यूज करतो. ओके, म्हणजे तिथला क्लायंट वर्क पण मोठा आहे. पण सर, तो आता कसं आहे की ते मार्केट पण थोडंफार सॅच्युरेटेड आहेच. पण असं म्हणतात की DSA मार्केट नाही आहे, बिकॉज म्हणजे ज्याला हार्डकोर कोडिंग येतं, ही कॅन फाइंड इज वे, असं एक इंटरप्रिटेशन असतं स्पेशली फॅकल्टीमध्ये. नाही, तो पॉइंट ऑफ व्ह्यू प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. माझं असं काय मत नाही. माझं कसं आहे, तुम्ही कोणतीही टेक्नॉलॉजी घ्या, फक्त ती लेटेस्टच्या रिलेटेड असू दे. म्हणजे लेटेस्ट इन द सेन्स, जे आता मी फ्रेमवर्क बोलले ना, त्या पद्धतीनं कुठलेही लेटेस्ट असेल ना, तर त्यामध्ये तुम्ही मार्केटमध्ये जाऊ, तुम्हाला कोणताही म्हणजे जॉब मिळेलच आहे, मिळणारच, त्याबद्दल काय नाही. फक्त मला अनेक ह्यामध्ये पॉईंट ॲड करायचा आहे. म्हणजे कसं आहे, तुम्ही जो स्टार्टअप करताय, जर तुम्हाला जॉबमध्ये किंवा लॉंग टर्म इंजिनियर राहायचं असेल, डेव्हलपमेंट करत राहायची असेल, तर तुम्ही एखादी स्मॉल स्केल कंपनी असेल ना, तिथून स्टार्ट करा, तिथून. कारण की तिथं जे तुम्ही एकदा सर्व्हाइव्ह करायला शिकला ना, तर तुम्ही ऑल ओव्हर मार्केटमध्ये तुम्ही कायम म्हणजे कुठेही टाकाल तरी हे कराल, म्हणजे सर्व्हाइव्ह कराल. माझी फर्स्ट 2-3 कंपनी ह्या सगळ्या स्मॉल स्केलच होत्या. Let's come to college segment because you are now a faculty. So it's a question like this, sir. Basically, आपल्या कॉलेजला किंवा कुठल्याही कॉलेजला 75% अटेंडन्सचा क्रायटेरिया असतो. तो आता NEPचे त्याचे काय क्लॉजेस आहेत ते आपण थोड्या वेळ विसरूया. आपण असं समजा की एक स्टुडंट आहे ज्याचा सलग 3-4 सेमिस्टर खूप चांगला स्कोर आहे. ही हॅज अटेंडन्स अबाव 75. सो डोंट यू थिंक ही शुड बी रिवॉर्डेड इन द सेम मॅनर, की त्याला थोडंसं कन्सेशन मिळालं पाहिजे ऑर समथिंग इन 75? बिकॉज जसं तुम्ही म्हटला, एखाद्या स्किलला वाढवायचं असेल, इट्स कम्पॅरेटिव्हली हार्डर फॉर मीन्स लाईक माझं इंटरप्रिटेशन आहे, स्टुडंट इंटरप्रिटेशन इन 7 hour कॉलेज टाइम, इट्स व्हेरी हार्ड. सो व्हॉट आर युअर व्ह्यूज अबाउट दॅट? नाही, माझं त्यावर एकच ओपिनियन आहे की सपोज काहीतरी व्हॅलिड रिझन असेल, त्याला नाही जमलं तर ते ॲक्सेप्ट करतात. सध्या कॉलेजमध्ये करता येतच आपले, बरोबर. पण सपोज ते इनव्हॅलिड रिझन असेल, नाही मी आता इंडिपेंडंट आहे, काय आहे, ओके, म्हणजे मला आता काय नाही, माझं संपूर्ण सेम चांगलं आहे, तर ही त्याच्या करिअरसाठी हे केलेलं आहे, तो म्हणजे तो येणारा इगो पण आहे ना त्याच्यामध्ये, तो चुकीचा आहे. म्हणजे कसं आहे, सपोज आज त्याला आता एक सपोज तुम्हीच धरा, तुमच्यापैकीच एक स्टुडंट आहे, ओके, तो एव्हरी सेम क्लिअर आहे, सगळं आहे, पण तो सडनली एका सेमला नाही येणार म्हणा लागला, मी नाही येणार, असं आहे. पण सपोज हाच मुलगा, म्हणजे सपोज तुम्हीच कोणी
कंपनीमध्ये जॉबमध्ये गेला तर तिथे कसे असणार? ही जी 75% अटेंडन्स आहे ना, ही एक हॅबिट आहे. हॅबिट म्हणजे कशी तुम्ही ठेवली पाहिजे की तुम्ही ते पूर्ण करायचं. एक टार्गेट दिलेलं असतं कंपनीमध्ये, तुम्हाला येईल आता हे टार्गेट्स आहेत, कम्प्लीट करायचे आहेत पण तुम्हाला. सर त्यांना जेन्युनिटी थोडी डॅमेज झाली तर समोरच्याची. हा, जेन्युइन असेल तर ठीक आहे ना, ते म्हणजे सगळेजण ओकेच बोलतील, हा ठीक आहे, आणि आय थिंक करतात पण. मी पण केलेले आहे. आता माझ्याकडे जे ऍप्लिकेशन वगैरे घेऊन येतात ना मुलं, की सर असं असं आहे, तिथं माझं मेडिकल इश्यूज होते ह्यामुळं, चला ठीक आहे, जी रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने अटेंडन्स वाढवायची. अजून एक की आता तुम्ही फॅकल्टी आहे, तुम्ही व्हेरियस कॉम्प्युटर सायन्स सब्जेक्ट टीच करता सर. म्हणजे आय मीन फक्त कॉलेजचं ज्ञान, पुस्तकी ज्ञान किंवा कॉलेजमध्ये जे शिकवतात, कारण ते तर खूप जुन्या टेक्नॉलॉजीवर बेस्ड आहे, राईट? आता आम्ही जे शिकतो ते खूप वर्षांपासून आपण शिकतोय, ते किती इंडस्ट्रीमध्ये कामाला येतं. आत्ताचं जे हे केलेलं आहे ते फारसं म्हणजे असं नाही आहे यूज होत. आता सिन्स थर्ड इयरला एक सब्जेक्ट आहे, ओके, ॲडव्हान्स वेब टेक्नॉलॉजी म्हणून आहे, JSP वगैरे आहे, ते थोडं आउटडेटेड आहे. पण त्याबदली सध्या मी त्या मुलांना बोललो की मी तुम्हाला सपोज लेटेस्टवालं सांगितलं, Node.js, React.js, हे तुम्हाला ॲक्सेप्टेबल आहे का? ते सगळं तुम्ही हे कराल का, शिकाल का? तर त्या मुलांचा काय फारसा रिस्पॉन्स नाही आला. त्यानंतर काही जण मुलं आलेत आणि त्यांचा रिस्पॉन्स नाही आला. मी म्हटलं की जे आहे ते चालू ठेवतो. म्हणजे हे मी माझं सांगालो, कारण की प्रत्येक फॅकल्टीला ते माहीत असेल नसेल, तो ज्याचा त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू. आज मी इंडस्ट्रीतला नॉलेज आहे म्हणून मी तेच सांगायला बघणार ना. माझ्याकडे जे नॉलेज आहे ते मी ॲटलिस्ट सगळ्यांना सांगायचा ट्राय करतो. मग त्याबदली मी जे आपले कोऑर्डिनेटर्स आहेत, सब्जेक्टच्या रिलेटेड कोऑर्डिनेटर, त्यांच्याशी मी बोललो की सर असं असं आपलं हे आहे की हे सब्जेक्ट आहे, त्यामध्ये सगळं आउटडेटेड आहे, मी थोडं लेटेस्ट घेऊ का, जेणेकरून त्यांच्या प्लेसमेंटसाठी ते युजफुल होईल. तर ते सर बोलले शुअर सर, तुम्ही तेच घ्या, तुम्हाला येत असेल तर हे करा. पण मुलांचाच रिस्पॉन्स मला मिळत नसेल तर त्यामध्ये मी काय नाही करू शकत. जे चाललेलं आहे ते चालू द्या ना. आता मी त्यांना जस्ट एक थर्ड इयरच्या मुलांना म्हटलं की हे असं असं मी एक वर्कशॉप हे करतोय आणि तुम्ही हे करा, तुमच्यासाठी प्रॅक्टिस ठेवतोय, ग्रुप डिस्कशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचं हे करतोय. पण त्यांचा रिस्पॉन्स म्हणावा तेवढा नाही आला. मग तुम्हाला काय वाटतं याच्यात किती, म्हणजे हे प्रॅक्टिकल्स आहेत जे तुम्ही सेशन घेणार, त्याचा किती बॅलन्स असावा लाईफमध्ये, म्हणजे कॉलेज लाईफमध्ये, लाईक इन पर्सेंटेज इट वुड बी बेटर? म्हणजे इतका क्लास करा, इतकी थेअरी करा, इतके तुम्ही सेशन्स अटेंड करा. आता थेरी ही महत्त्वाची आहेच थोडीफार, नाही म्हटलं तरी त्याचा यूज तुम्हाला कळेल. ज्यावेळी मी ज्यावेळी कॉलेजला होतो त्यावेळी आपले कॉम्प्युटर नेटवर्क वगैरे हे सगळे सब्जेक्ट होते ना, त्यामध्ये ते पिनिंग, SSL पिनिंग किंवा त्या सगळ्या गोष्टी होत्या. भरपूर सब्जेक्ट आहेत ना, OS वगैरे त्यामध्ये होते. आणि त्याचा यूज म्हणजे कधी झालं ते मी त्यावेळी बाहेर करून ठेवलेलं, मला एकदम ते चांगलं लक्षात होतं. आणि जेव्हा मी ॲक्च्युली काम करायला गेलो त्यावेळी मला समजलं की ह्याचा यूज इथं होतो. ज्यावेळी ते API कॉलिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्यावेळी मी बघितलं, त्यावेळी मला ते कळालं की अरे ह्याचा यूज इथं होतो. म्हणून काही सब्जेक्टचा यूज होत नाही असं नाही, त्याचा काहीतरी पार्ट म्हणजे काहीतरी समरी असते त्याचा यूज होत असतो. असं पूर्ण म्हणजे कसं आहे, थेरॉटिकली म्हणजे काय करायचं हे नाही, त्याचा यूज होत असतो. आणि त्यावेळी मला ते लगेच पटक्यात समजलं. ओके, लास्ट सेगमेंटकडे आपण जायला लागलो सर. त्याच्या अगोदर एक लास्ट क्वेश्चन, म्हणजे देर आर कपल ऑफ क्वेश्चन्स. ॲडवाइस फॉर CS बेस्ड स्टुडंट्स अँड अ मस्ट डू थिंग फॉर स्टुडंट्स, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग स्टुडंट्स. आता ऍडवाइस म्हणजे कसं आहे, FY सर, हा, बिकॉज FY आर मोर ॲस्पिरंट्स. FY असा विचार करा की तुम्ही FY शी कन्व्हर्सेशन करताय की नवीन फ्रेशी आलाय. ओके, FY करण्यासाठी असेल तर मग कसं आहे, FY असू दे किंवा एनी स्टुडंट असू दे आपल्या इथं, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर असू दे, तर त्यांना मला एवढं सजेस्ट करायचं, जे तुम्ही काम करताय ते स्वतःला विचारून करा. असं नाही की आता ग्रुपमध्ये मी बघितलेलं आहे, माझ्याकडे ग्रुपसाठी हे प्रोजेक्ट असतात ना, मिनी प्रोजेक्ट वगैरे, यासाठी भरपूर मुलं येतात. पण त्यामध्ये बघितलं 4 किंवा 5 जण असतात, त्यातील एकटाच येऊन करत असतो, बाकीचे सगळे थांबलेलेच असतात, काही करत नाहीत काम. मग त्यामध्ये एकच सिरियस असतो, बाकीचे काय करतात. मग त्यावेळी ही काम आहे ना, कसं आहे, काम परफेक्ट झाल्यापेक्षा किती तुम्ही सिरियसली करताय ह्याच्यावर फोकस करा, रिझल्ट काही येऊ दे. आपण आता रॅपिड फायरकडे जाऊ सर. सो इट विल बी जस्ट सिंगल वर्ड, सिंगल सेंटेन्स मॅक्सिमम. सो लेट स्टार्ट सर. मोबाईल ॲप डेव्हलपमेंट वर्सेस सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, बेटर स्कोप. हा, मोबाईल ॲप. ओके, जॉब ॲज अ टीचर और जॉब ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर?
जॉब टीचर, जॉब ॲज अ टीचर आहेत सध्या. Startup or job which is better right now? स्टार्टअप. Okay. Current best language for developers. ॲडव्हान्स जावास्क्रिप्ट, रिॲक्ट.js, DeepSeek versus ChatGPT debate. ChatGPT. Can online learning be better than traditional classes? नो, आय डोंट थिंक सो. Is coding for everyone? यस. सर आखरी क्वेश्चन शायद हमें मतलब आम्हाला स्वतःलाच सांगायला पाहिजे, डेली कितने आवर्स म्हणजे किती आवर्स कोड करायला पाहिजे का आयडियल सॉफ्टवेअर इंजिनिअर? नाही, माझं तसं त्याबद्दल ओपिनियन नाही. डेली करा असं माझं मत नाही. पण ज्यावेळी करताय म्हणजे वीकमधून 1 ते 1 to 2 टाइम्स तुम्ही करताय, ज्यावेळी सुट्टी असते तुम्हाला त्यावेळी होल डे बसा, त्यावेळी फक्त ते सिरियसली करा. ओके, मी हे कोडिंग किंवा प्रोजेक्ट रिलेटेड बोलतोय, एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं नाही बोलत आहे. म्हणजे हॅबिट म्हणून. आता आपण येस, आता तुम्ही संडेला क्रिकेट खेळायला जाता किंवा ज्यावेळी सुट्टी असते त्यावेळी, राईट, त्यावेळी कसं आहे ॲज अ फ्रेश माइंडमध्ये त्यामध्ये उतरताय तीच एनर्जी घेऊन. म्हणजे एनर्जी तुमच्याकडे जास्त असते ना. ओके, कोडिंग डेव्हलपमेंट करताना सुद्धा तोच फंड आहे की तुम्ही कोणतेही कोडिंग स्टार्ट करा त्या अगोदर तुमचं फ्रेश माइंड पाहिजे. असंच उठून करणं म्हणजे ते थोडंसं मग कसं होतं, डोकं चालत नाही, काय नाही चालत आहे, असं होतं. क्वेश्चन बेस्ट आय थिंक टिप फॉर प्लेसमेंट. प्लेसमेंटसाठी आता तुम्हाला हेच करायला लागेल. म्हणजे कसं आहे, जे आता मी ॲडव्हान्स लँग्वेजेस वगैरे सांगितलेले आहेत त्याचा थोडाफार स्टडी करा. मी ऑलरेडी एका आपल्या कॉलेजमधल्या मुलग्याला गाईड करतो. त्याचं आता म्हणजे हे टेक्निकली त्याचं हे आहे ना, म्हणजे तो राऊंड क्लिअर करतोय. फक्त त्याचा प्रॉब्लेम येतोय तो GD किंवा ह्यामध्ये येतोय, ग्रुप डिस्कशन वगैरे ह्यामध्ये येतो. टेक्निकली तो क्लिअर होतोय दरवेळी, पण JD वगैरे ह्यामध्येच तो थोडासा हे होतो. तो स्वतःहून आलेला आणि मी त्याला गाईड करतोय आता. So it was nice talking to you, sir. It was our pleasure. So I'm sure audience must have liked it, and it is his big heart that he gave us permission to do this all. So again, I thank you all and thank you, sir.